नमस्कार. आजीच्या बर्थडे मध्ये भूमीने रागिणीचा चेहरा सर्वांसमोर आणायचा असा प्लॅन केलेला असतो आणि त्यासाठी तिने सीसीटीव्ही फुटेज आणि प्रोजेक्टरची सोय केलेली असते. ते सगळं फुटेज डायरेक्ट प्रोजेक्टरद्वारे हॉलमध्ये दिसेल आणि रागिणीचा चेहरा सर्वांसमोर येईल असा भूमीचा प्लॅन असतो. पण ऐनवेळी भूमीचा लॅपटॉप बंद पडतो, त्यामुळे भूमीचा प्लॅन फसलेला असतो. भूमी थोडी नाराज असते. हे सगळं रागिणीला समजलेलं असतं. रागिणी भूमीला म्हणते, बघ माझ्या नादाला लागली आणि तोंडावर पडली ना. त्यावेळी भूमी आता नाराज असतो हा म्हणते. त्यानंतर भूमी रागिणीला म्हणते, तुम्हाला जे काही प्रॉपर्टीच्या पेपर संदर्भात माहिती आहे ते आकाशला सांगू नका. त्यावर रागिणी म्हणते, का सांगू नका? माझं मी ठरवेन, तू नाही सांगायचं. त्यानंतर इकडे आजीच्या बर्थडेची तयारी चालू असते. सगळेजण बर्थडे खाली येतात आणि भूमी सुद्धा खाली येते. भूमी विचार करत असते की आता आमचा प्लॅन तर फसलेला आहे, असो काहीतरी नवीन प्लॅन करूया. सगळे बर्थडे साठी खाली आलेले असतात. आजी केक कापते आणि आपल्या लाडक्या नातवाला म्हणजेच आकाशला पहिला केक भरवते. नंतर सगळे लाईनीमध्ये केक खातात. सगळे आता बर्थडे खुशीत साजरा केलेला असतो. इकडे प्रशांत नाराज असतो आणि तो भूमीकडे बघत असतो. म्हणतो, ताईने किती छान प्लॅन केला होता आणि मी ऐनवेळी तो लॅपटॉप पुढे लक्ष न दिल्यामुळे लॅपटॉप बंद पडला आणि तो प्लॅन फसलेला आहे. प्रशांतला आतून वाईट वाटत असतं, तर भूमी तिकडनं प्रशांतला धीर देत असते. असो, जे काय झालं ते झालं, त्यात तुझी चूक नव्हती. त्यानंतर अभिजित प्रशांतला म्हणतो, अरे प्रशांत, तू या सगळ्यात एवढा एक्सपर्ट असून सुद्धा ऐनवेळी माती खाल्लीसच ना. अभिजित प्रशांतला जाणून बुजून चिडवत असतो. प्रशांत आता सगळं सहन करत असतो. आकाशला सुद्धा ही बातमी कळलेली असते की प्रोजेक्टर ऐनवेळी चालला नाही, कारण लॅपटॉप बंद पडलेला आहे. आकाश सुद्धा प्रशांतला तेच म्हणतो. आणि प्रशांत तेवढा या गोष्टीत मास्टर असून सुद्धा हे असं कसं घडलं? आता प्रशांतमुळे भूमीचा पुरा प्लॅनच फसलेला असतो आणि रागिणीचा काळा चेहरा सर्वांसमोर आलेला नसतो. आता रागिणीचा काळा चेहरा भूमी सर्वांसमोर कसा आणेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.